मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग फ्रॉम दिल्ली. सो आत्ता वाजलेत सकाळचे 5. मी उठलो आहे, आंघोळ वगैरे केली आहे, फ्रेश झालेलो आहे आणि आता मी लवकरच माझं सगळं सामान गाडीवरती लोड करणार आहे, जे की मी काल वरती आणलं होतं. तुम्ही इथे बघू शकता, माझं इथे सगळं सामान मी ठेवलेलं आहे. सो आता हे सगळं सामान परत खाली नेऊन 2 मजले उतरून गाडीवरती लावेपर्यंतच मी पूर्ण घामाघूम होऊन जाणार आहे. पण ठीक आहे, काय ऑप्शन नाही. तर लवकरच आता मी मनालीच्या दिशेने रवाना होतो आहे आणि हे सगळं सामान लोड करेल आणि मनालीला निघेल. व्हेरी गुड मॉर्निंग फ्रॉम नोएडा. मला वाटलं होतं की 4 वाजता निघेल म्हणून मी, पण कसलं काय, उठलोच 4:30 वाजता. त्याच्यानंतर आवरलं, सगळं सामान पॅक केलं. ते गाडीवर बांधता बांधता मला वाजले 6 आणि सामान बांधता बांधताच पूर्ण घामाघूम झालो. जेवढा पावसाने भिजलो नाही तेवढा या घामाने भिजलो मी. हे आहे आपलं नोएडा आणि इकडनं अजून 40 किलोमीटर दिल्ली लांब आहे. मी याच्या आधी कधीच मनाली दिल्ली ही शहरं पाहिलेली नाही आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे पुण्यात राहून किंवा महाराष्ट्रात राहून मी अजून मुंबई बघितलेलं नाही आहे आणि मी आज डायरेक्ट दिल्लीला आलो आहे. किती फनी गोष्ट आहे माझ्यासाठी ही. आय गेस तुम्हाला पण ऐकायला आश्चर्यच वाटलं असेल की याने मुंबई नाही पाहिलं अजून, कसं काय. बघा काय रस्ते आहेत, काय इन्फ्रा आहे दिल्लीचं, एक नंबर. तर 1-2 मिनटं थांबून मी थोडं लगेच ॲडजस्टमेंट केलं, कारण की मला थोडं असं वाटत होतं की डिसबॅलन्स होतं आहे. सो म्हणून मी थोडं ॲडजस्ट करून घेतलं. आता जरा कम्फर्टेबल झालो आहे. तर थोडंसं तुम्ही आता नोएडा आणि दिल्ली एन्जॉय करा. मी फक्त गाडी चालवतो शांतपणे, तुम्ही एन्जॉय करा. दिल्ली मेट्रो. वेलकम टू दिल्ली सरहानपुर हाईवे NH 709B. तर आत्ता मी हरियाणामध्ये एंटर केलेलं आहे आणि इकडनं पहिलं येणार सोनीपत, मग पानीपत. अशा पद्धतीने आपण जाणार चंदीगडला, त्याच्यानंतर जाणार आपण मनालीला. तर दिल्लीवरतून सकाळी 6 आणि 7च्या दरम्यान निघालो होतो आणि आता जवळपास 120 किलोमीटर गाडी चालवल्यानंतर एका ढाब्यावरती चहा पिण्यासाठी थांबलो आहे. तर सांगायचं हे होतं की मागून जेव्हा मी येत होतो सोनीपत पानीपत, दिल्लीनंतर पहिलं सोनीपत येतं, सोनीपत नंतर पानीपत, पानीपत नंतर येतं अंबाला. तर सोनीपत नंतर पाऊस खूप जोरात चालू झाला म्हणून मला हे सगळं रेन लायनर वगैरे घालायला लागले. त्याच्यानंतर काय झालं की पुढे मी आलो थोडासा आणि पाऊस बंद झाला, पण मी विचार केला की नको काढायला हे, कारण की तिथल्या लोकल्सबरोबर जेव्हा मी बोललो तेव्हा मला कळलं की पाऊस सगळीकडेच आहे. म्हणजे पुढे चंदीगड मनाली त्या पूर्ण बाजूला पाऊस आहे आणि काही ठिकाणी तर पावसाने कहर केला आहे. जम्मू वैष्णवदेवी या साईडला तर पूर्ण पावसाने वाट लावलेली आहे असं त्यांचं म्हणणं होतं.
सो म्हणून मी विचार करतो की आता रेन लायनर काही काढत नाही मी, हा पूर्ण घालूनच जातो आणि आता इथे आलो तर चहा पिऊन घेतो. तर हे आत्ता मी चहासोबत मस्तपैकी टोस्ट खाणार आहे. हाच माझा आजचा नाश्ता असेल, कारण की इथून पुढे मी अजिबात थांबणार नाही आहे कुठेही. नॉनस्टॉप डायरेक्ट जोपर्यंत चंदीगड किंवा अंबाला येत नाही तोपर्यंत नॉनस्टॉप जाणार आहे. वाह, सुख आहे. पावसाने पूर्ण हवेमध्ये गारवा आणून टाकला आहे. आत्ता मी आलो आहे पानिपतच्या थोडंसं पुढे आणि इकडनं नेक्स्ट आहे अंबाला. अंबालानंतर रूपनगर आणि रूपनगरनंतर चालू होतो मनालीचा रस्ता. तर जेवढा मला लवकरात लवकर डिस्टन्स कवर करता, जास्ती डिस्टन्स कवर करता येईल तेवढं मी ट्राय करणार आहे. का? कारण की इथली जी लोकल माणसं आहेत त्यांनी सांगितलं की पुढे सगळीकडे प्रचंड पाऊस आहे आणि मला त्या पावसामध्ये अडकायचं नाही आहे, म्हणून मी लवकरात लवकर जातो आहे. आणि आजचा माझा स्टे असणार आहे मनालीमध्ये 1 दिवस आणि उद्या सकाळी किंवा दुपारी मी मनालीवरतून नेक्स्ट डेस्टिनेशनला जाणार आहे. आणि तुम्ही बघू शकता की पाऊस प्रचंड भरलेला आहे सगळीकडे. आत्ता इथे पडत नसला तरी समोर डोळ्याला पाऊस खूप भरलेला दिसतोय, खूप ढग आलेले आहेत. परत हलका हलका पाऊस चालू झालेला आहे. असं वाटतं की आजचा पूर्ण दिवस ह्याच्यातच जाणार आहे. कुठे पाऊस नाही आहे, सारखं थांबायला लागतं आहे, कॅमेरा काढायला लागतो आहे. बघूया आता काय होतं आहे. आगे तो टाइप की साथ में नहीं मिल रहा है. देखा नहीं एक आगे जो तर मगाशी हायवेवरतून येताना एक छोटासा टर्न मिस झाला, त्याच्यामुळे 5 किलोमीटरचा वळसा पडला आहे. तर आणि असा हा छोटा रस्ता आहे, पण बरं झालं मी या रस्त्याने आलो, कारण की हे जे व्ह्यूज आहेत ना ह्याला तोडच नाही आहे. काय दिसतोय हा नजारा, बाप रे. आणि मस्त इकडनं गाडी चालवतोय, असं वाटतं कुठल्या तरी वेगळ्याच देशात आलो आहे मी. मस्त एकदम. तर फायनली आफ्टर दिल्ली, सोनीपत, पानीपत, अंबाला, कुरुक्षेत्र
या सगळ्यानंतर आत्ता मी पोचलो आहे चंदीगडला आणि आत्ता टाईम झाला आहे 12:30. 12:30 वाजता मी पोचलेलो आहे. सकाळी 6 वाजता 6 किंवा 6:30च्या दरम्यान नोएडामधून निघालो होतो मी. तिकडनं जवळपास आत्ता 300 किलोमीटर अंतर कवर केलेलं आहे आणि ते पण एवढ्या पावसामध्ये, कारण की पाऊस खूप जास्ती होता. त्यात गंमत अशी झाली की अंबालानंतर जेव्हा मला वळायचं होतं अंबाला टोल प्लाझानंतर, त्यावेळेला मी वळलो नाही तिकडे आणि थोडंसं मला 5-10 मिनटांचा वळसा पडला आणि परत डिसायडेड रूटवरती येण्यासाठी मला 10 मिनिट लागले. आणि त्याच्यानंतर डिसायडेड रूटवरती आल्यानंतर तो सुद्धा रस्ता काही एवढा चांगला नव्हता. तिथे नुसतं डायव्हर्जन खेळायला लागलं मला आणि त्याच्यामुळे काय झालं की पोचायला अजून उशीर झाला. पाऊस नव्हता पण ही एक गोष्ट चांगली आहे. अजून पण तुम्ही बघताय रस्त्यावरती पाणी नाही आहे, पाऊस पडलेला नाही आहे किंवा रादर पडून गेलेला आहे, पण आत्ता तरी पडत नाही आहे ना, हे महत्त्वाचं आहे. तर इथून पुढे आता येणार आहे रूपनगर. तर रूपनगरमध्ये गेल्यानंतर मी विचार करतो की जेवण करायचं, कारण की सकाळपासून काय खाल्लेलं नाही, फक्त चहा घेतला आहे एकदा पानिपत टोल प्लाझानंतर. सो मला असं वाटतं की एकदा रूपनगरमध्ये पूर्ण जेवणच करावं. भूक लागली आहे खूप आता. तर पटकन आता रूपनगरला पोचतो. तोपर्यंत तुम्ही थोडंसं चंदीगड बघून घ्या. बघण्यासारखं तर काय नाही आहे म्हणा, फक्त ट्रॅफिकच दिसतंय. अरे 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 काय खरं नाही रे, बापरे. माझी फक्त एवढी एकच इच्छा आहे की आत्ता जसं कोरडं वातावरण आहे की ढग आलेत पण ऊन पण नाही आणि पाऊस पण नाही आहे, असंच वातावरण राहावं मनाली येईपर्यंत. बास, दुसरी काहीच इच्छा नाही आहे माझी. तेव्हा फक्त एवढं ऐक माझा आजचा दिवस, नंतर काय मागणार नाही मी तुझ्याकडे. असं बोलून मी किती वेळेला काय 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 मागितलंय माझं मलाच माहिती. पण देव चांगला आहे, देव ऐकतो, सगळ्यांचा ऐकतो तो. माझं पण ऐकत असेल कदाचित. So my destination Manali, 292 kilometers to go more. चला आत्ता आपण आलो आहे रूपनगरच्या अलीकडे. तिथला हा टोल प्लाझा आहे. दिल्लीपासून आत्तापर्यंत 300 किलोमीटर गाडी चालवली आणि त्याच्यामध्ये आत्ता मी पोचलो आहे रूपनगरच्या थोडंसं पुढे आलो आहे, जे की अजून पण आहे पंजाबमध्येच. तर इथे आल्यानंतर मी जेवायला आत्ता सध्या डाळ मखनी आणि 2-3 रोट्या खाल्ल्या. बास, एवढंच माझं जेवण होतं. जास्ती जड काही खाल्लं नाही. पनीरचा वगैरे ऑप्शन होता पण मी तो घेतला नाही, बिकॉज आत्ता पनीर नको, खूप हेवी होईल. आणि या पूर्ण स्ट्रेचमध्ये बऱ्याच गोष्टी काही चुकीच्या झाल्या. जसं की एवढ्या जोरात पाऊस आला की माझं जवळजवळ पूर्ण गिअर जे आहे ते भिजलं. त्याच्यानंतर जी माझी हायड्रेशन बॅग आहे तिची कॅप कशी काही निघाली काय माहिती, पण ती कॅप ओपन होऊन त्यातलं पूर्ण पाणी लीक झालं. सो अशा काही गोष्टी चुकीच्या घडल्या. पण आता रूपनगरला पोचल्यानंतर असं दिसतं की पाऊस तर आता पडणार नाही आहे आणि ऊन पडलं आहे, आता चांगलं गरम व्हायला लागलं आहे परत. तर माझी अशी इच्छा आहे की ऊनच राहू दे आणि पुढची राईड एकदम आरामात होऊ दे. अजून मनाली इकडनं 220 किलोमीटर आहे. साधारणपणे 4 तास लागतील मला आता पोचायला. सध्याची एकच एक्साइटमेंट आहे ती म्हणजे लेन रस्ता संपणार आहे आणि आता मी मनालीला पोचल्यानंतर डोंगरदऱ्या मला बघायला मिळणार आहेत. सो तीच एक डोक्यात एक्साइटमेंट आहे फक्त. आणि त्याच्यामुळे या पावसाचा किंवा जे काही गिअर वगैरे भिजलं आहे, हायड्रेशन बॅगचा जो काही प्रॉब्लेम झाला
याचा अजिबात त्रास होत नाही आहे किंवा असा वैताग नाही आलेला. मजा येते, मला एन्जॉय करतोय मी. माझं जेवण झालं, आता गाडीला जेवायला देऊया. हाँ हाँ हाँ, बस बस बहुत हो गया. चला तर मग, गाडीचं पण जेवण झालेलं आहे, माझं पण जेवण झालेलं आहे. मला आत्तापासूनच व्ह्यूज थोडे थोडे ना मस्त दिसायला लागलेत. हे व्ह्यूज बघा, हे बाजूला एवढे उंच उंच झाडं, इकडे एवढे उंच उंच झाडं, आणि मध्ये मी मस्त गाडी चालवतोय. वा 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 वा. मला सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतं? काय पुण्य असलं की जे घर बसल्या नव्हे बाहेर गेल्यावर मिळतं. मी आत्ता जिथे आहे तिकडनं मनाली अजून 200 किलोमीटर आहे, पण आत्तापासूनच समोरचे व्ह्यूज बघा, काय नजारे दिसत आहेत एक एक. म्हणजे ना, ह्याच्यासाठी शब्दच नाही आहेत माझ्याकडे. म्हणजे मी काय आता बोलतच नाही, तुम्ही फक्त समोरचे नजारे बघत बसा. आता हळूहळू चढ सुरू झाला आहे मनालीचा, आणि इकडनं अजून तर नाही म्हटलं तरी अजून 180 किलोमीटर बाकी आहे अजून. देवभूमि हिमाचल, आपका हार्दिक स्वागत है. थैंक यू. एंटरिंग इनटू हिमाचल प्रदेश बॉर्डर राइट नाउ. गाइस, हा पूर्ण टनल मी रेकॉर्ड करणार आहे. बापरे, कसले गरम होतंय आतमध्ये, गरम गरम हवा लागते नुसती. एवढा मोठा टनल आहे, संपतच नाहीये, संपतच नाहीये. गाई ग, मम्मीने बघितलं ना, मम्मी मारणारच आहे मला हे सगळं बघितल्यावर.
ती तर आलीच नसती पहिली गोष्ट आतमध्ये, जर का मी तिला घेऊन आलो तर. पण मी तिला एक दिवस घेऊन येणार नक्कीच. संपत आलाय बोगदा, फायनली संपला. आणि आता खरा व्ह्यू डोळ्यांना दिसेल, जो की असेल एकदम अमेझिंग व्ह्यू असं मला वाटते. माहीत नाही काय आहे. तुम्ही बघू शकता काही ठिकाणी अजून पण काम चालू आहे रस्त्याचं. इथे डोंगर असे खोदून ठेवलेत, कधी काय कुठून वरनं पडेल काय सांगता येत नाही. इकडे जाळ्या लावलेल्या आहेत, या बाजूला जाळ्या लावलेल्या नाही आहेत. अजून पण रस्त्याची कामं सुरू आहेत. एक बोगदा संपला, आता दुसरा बोगदा परत तसाच. आणि माहीत नाही गाईस, त्या बोगद्याच्या आतमध्ये असली भीती वाटते ना, खरं सांगू का, काय माहिती का, पण त्या बोगद्यामधून जो फॅनचा आवाज येतो ना, तो खूप खतरनाक येतो. तो सहनच होत नाही. नाही, हा बोगदा छोटा आहे, ठीक आहे. हां, ॲक्च्युली हा फॅनचा आवाज नाही आहे, तर आतली जी एअर पास होते ना त्याचा आवाज आहे. पण तो वाटतोय असा फॅनसारखा आवाज. मस्त वाटतंय, एक नंबर. कधी एकदा मनालीला पोचतोय असं झालंय मला. हे बघा केवढे मोठे मोठे दगड खाली आले आहेत. अक्षरशः इथे रस्ता जो बनवला आहे ना, हा दगड कापूनच बनवलेला रस्ता आहे. अख्खेच्या अख्खे डोंगर गायब झालेले आहेत जागेवरनं. ते बघा. आणि अजून कुठे कुठे काय काय कामं सुरू आहेत. आता हा ट्रक काय कुठनं दगड घेऊन आला आणखीन काय माहिती. माझा 3 दिवसाचा सगळा थकवा इथे आल्यानंतर निघून गेला हे सगळे व्ह्यूज बघून. नाही म्हणजे या व्ह्यूजला ना खरंच तोड नाही आहे. कसलं भारी आहे हे सगळं. कुठे बघू आणि कुठे नको असं होतंय जरा पावसाळ्यासारखं. तुम्ही फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, तुम्हाला सगळं समजून जाईल. मला सध्या काय समजत नाही आहे, कारण कुठे बघायचं काय बघायचं ते. मी आपला जिकडे नजर जाईल तिकडे आपलं मुंडी फिरवतोय, पण त्याच्यासोबत प्रॉब्लेम असं होतो कॅमेरा पण फिरतोय ना, तुमचा पण व्ह्यू सगळा खराब होईल. पण ठीक आहे, चालेल. काय आहे, नवीनच होता पण तसं पण ब्लॉगिंगमध्ये कुठे आपल्याला रोजची सवय आहे. ठीक आहे. आणि मनाली पण माझ्यासाठी नवीनच आहे. मी पहिल्यांदाच आलो आहे मनालीमध्ये. भाई भाई भाई, काय व्ह्यू आहे हा. पण नदीतलं पाणी कुठे गेलं? पाणीच नाही आहे. ठीक आहे, म्हणजे पाऊस काय एवढं होत नाही आहे इकडे, हेच कळतं आहे याच्यावरून. नुसता गाळ उरला आहे खाली. व्ह्यू तर भारी आहे. आणखीन एक बोगदा आला. आत्तापर्यंतचा 3रा बोगदा आहे हा. एक मोठा एक छोटा, हा माहीत नाही केवढा आहे. टनेल नंबर 3. छोटाच आहे हा, एवढा मोठा नाही आहे. मला वाटलं मोठा असेल. टनेलमध्ये ओव्हरटेकिंग नाही करू शकत ना, नियम आहे. आणि समोर एवढे अवजड वाहनं चालली आहेत. ही जी नदी दिसते ही सतलज नदी आहे. आणि माझ्या माहितीनुसार आत्तापर्यंत आपला हा 4था किंवा 5वा ब्रिज असणार आहे. याच्यावरनं आपण गाडी चालवते. 5 ब्रिज झालेत, 3 टनल झालेत.
मनाली इकडनं अजून 170 किलोमीटर आहे, शिमला अजून 82 किलोमीटर आहे. सो जर का तुम्हाला शिमल्याला जायचं असेल तर तुम्ही राईटला जाण, आणि जर का मनालीला जायचं असेल तर तुम्हाला लेफ्ट साईडला जायचं आहे. मला ना कर्व्सवरती आता गाडी चालवायला मजा येते, कॉज ना मला तो एक स्वीट स्पॉट माहिती आहे की कुठे ॲक्सेलरेटर दिल्यानंतर गाडी कशी स्मूथली जाणार आहे कर्ववरतून. पाऊस नुकताच पडून गेला आहे. देवा धन्यवाद, देवाने ऐकलं आहे माझं. पाऊस नाही पडलेला, एक नंबर. किंवा पडत नाही आहे, पडलेला असेल मस्त. मी खरंच सांगतो काही, जेव्हा मी इंदोरवरतून गुन्हाला चाललो होतो ना, मी वाटेत एवढे ब्रेक्स घेतले की मला ना तो इंदोर ते गुन्हा हा रस्ताच आवडला नाही. एवढा बकवास रस्ता होता ना तो, म्हणजे लिटरली त्या रस्त्यावरती काहीच नाही, नुसत्या गाई म्हशी आधेमध्ये येणार, आणि जे काय आपण स्पीड पकडला असेल सगळं आपला मोमेंटम घालवून टाकणार. एवढा मला वैताग आला होता. तो सगळा थकवा माझा या एका राईडने कंप्लीट झाला आहे. आणि मला असं वाटतं की आता इथून पुढचे 10 दिवस जे पण जाणार आहेत लेह लडाखमध्ये, ते सगळे दिवस आपले असेच जाणार आहेत, एकदम फर्स्ट क्लास. तर आत्ता मी आलो आहे सुंदरनगरच्या जवळ थोडंसं. सुंदरनगर इकडनं 3 किलोमीटर आहे. आणि मला ना चहा प्यायची खूप इच्छा होते. चहा आणि टोस्ट किंवा खारी काहीतरी खावं असं वाटतंय मला. तर बघतो एखादं चांगलं दुकान बघतो आणि गाडी थांबवून जरा पाय पण मोकळे करतो आणि चहा पण पितो. एक व्ह्यू पॉईंट आला आहे समोर, म्हणून मी कॅमेरा ऑन केला. असं किती वेळेला झालं माझ्यासोबत मलाच माहिती आहे. फक्त 8 ते 10 वेळा ठरवलं असेल की आता कॅमेरा ऑन नाही करायचा, पण असं काहीतरी चित्र डोळ्यासमोर दिसतं आणि मला कॅमेरा ऑनच करायला लागतो, ऑप्शनच राहत नाही दुसरा. एक नंबर. तर फायनली जी चहा प्यायची इच्छा होत होती ती शेवटी मी पूर्ण केलीच. साईडला उभं राहून मस्तपैकी चहा पितोय. हा सुख आहे. मनाली आणि चहा काय कॉम्बिनेशन आहे, वा. तर चहा पिऊन निघालेलो आहे मी. माझ्या डोक्यात विचार आला होता की रेन लायनर घालावा म्हणून, पण म्हटलं की आता ठीक आहे, म्हणजे जर का पाऊस आला तर कुठेतरी थांबून घालेल. आणि आता टाईम वेस्ट नाही करत, कॉज अजून 120 किलोमीटर जायचं आहे आणि साधारणपणे 2 तास लागतील त्याला जायला. आणि यार काय सांगू ना, हे जे नजारे येतात ना माझ्या डोळ्यासमोर, यांनी मला सारखा कॅमेरा ऑन करायला लागतो. आणि नुसता स्वर्ग आहे, बाकी काहीच नाही आहे. ह्याला शब्दच नाही आहेत माझ्याकडे. स्वर्ग आहे, स्वर्ग. आईबाबांना केवढा आनंद होईल त्यांनी हे बघितल्यानंतर. पूर्ण फॅमिलीलाच किती भारी वाटेल हा सगळा व्ह्यू, जेव्हा ते आम्ही एकत्र मिळून असं टी व्हीवरती वगैरे बघू. सगळं मित्र बसलेत, फॅमिली बसली आहे. हा एक नंबर मजा येणार आहे. मंडी आहे फक्त 10 किलोमीटर इकडनं.
माझ्याकडे शब्दच नाही आहेत, काहीच शब्द नाही आहेत. काय आहे हे, बाप रे. पूर्णच्या पूर्ण डोंगर असा कधी खाली येईल काय सांगू शकत नाही. जन सुधार को सूचित किया जाता है. थोडी मनामध्ये भीती की कधी काय होईल इथे सांगता येत नाही, असा हा रस्ता आहे सगळा. आपण हनुमानाचं नाव घेऊया, हनुमान आपल्याला सुरक्षित ठेवणार आहे. चला रे चला, ट्रॅफिकमध्ये थांबू नका, चला पटपट. जय हनुमान. केवढा मोठा डोंगर कधी खाली येईल आणि सगळ्यांना घेऊन जाईल काय सांगू शकत नाही आपण. त्यात इथे कंटिन्यू पाऊस असतो म्हटल्यानंतर या सीझनमध्ये इथून जाणं आणि येणं फारच रिस्की आहे बाबा. आईने बघितलं ना घरी गेल्यानंतर शपथ मारणारच आहे ती मला. आयुष्य पाण्याला फोर्स बघा केवढा आहे. जय हनुमान. हनुमानाचं नाव घेतं लगेच हनुमानाने दर्शन दिलं. ही आहे ब्यास नदी जी बाजूने वाहते आणि या पाण्याला फोर्स बघा केवढा आहे. काय पाऊस आहे ना, भंगार एक नंबरचा. म्हणजे मी आत्ताच जस्ट रेन लाईनर घातला आणि गेला.
तुम्हाला सांगतो जर का अशा रोडची प्रॅक्टिस पाहिजे असेल ना तुम्हाला, बेस्ट आहे. कोकणातला कुठला पण घाट घ्या आणि त्याच्यावरती गाडी चालवा. मी सांगतो 100% माणूस ट्रेनच होणार डायरेक्ट. सो फायनली सकाळी 6 वाजता निघून रात्री 8 वाजता मी मनालीला पोचलो. आत्ता वाजलेत रात्रीचे 10. थोडा फ्रेश वगैरे झालो, सामान थोडं काढून ठेवलं रूममध्ये आणि आता जेवणसुद्धा मागवलेलं आहे. तर जेवणामध्ये मी साधंच जेवण मागवलेलं आहे आज, पण एक पनीरची भाजी मागवलेली आहे आणि 2 रोट्या मागवलेल्या आहेत, बटर रोट्या. तर त्या मी आता खाणार आहे. दुसरं एक सांगायचं झालं तर उद्या सकाळी मी थोडंसं मनाली एक्सप्लोर करणार आहे. आजूबाजूचे काही प्रदेश जसं की हिडिंबादेवी टेम्पल आहे, त्याच्यानंतर मॉल रोड वगैरे आहे, हे सगळे मी एक्सप्लोर करणार आहे. आणि रूम माझी साधारणपणे अशी आहे आत्ता. तर मी आत्ता काही सामान वगैरे काढलं आहे. इथे मी हीटरसुद्धा एक मागवून घेतलं आहे, कॉज ते रायडिंग गिअर्स थोडेसे भिजलेत, सो ते एकदा हे करायचे. आणि गादीचं म्हणाल तर मला वाटलं की साधी गादी असेल, पण इथं स्प्रिंगवाली गादी निघाली. आधीच गाडी चालवून एवढी पार्श्वभागाची वाट लागली असताना आता स्प्रिंगवाल्या गादीवरती झोपायचं म्हणजे आणखीनच त्रास होणार आहे. पण काय नाही, चला ॲटलिस्ट रूम तर चांगली मिळालेली आहे. आता मस्तपैकी पटकन माझं खाणं एन्जॉय करतो, जेवण एन्जॉय करतो आणि झोपतो. लवकरच भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये, जो की असेल उद्याचा. म्हणजे मी आता मनाली एक्सप्लोर करणार आहे, तर तो ब्लॉग आपण बघूया. आणि मी उद्याला पूर्ण एकदा रूम पण दाखवतो. रूमसाठी एक सरप्राईज एलिमेंट आहे. खूप छान स्पॉट मिळाला आहे रूमचा. कदाचित आवाजावरनं थोडीशी हिंट मिळाली असेल तुम्हाला, पण हा स्पॉट खरंच खूप छान आहे. आणि चला तर मग उद्याच्या ब्लॉगमध्ये आपण भेटूया. एवढंच सांगेल, बघत रहा निसर्ग मोठो, वाऱ्याच्या तालावर वेगाचा साज.